विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे 1.2 द क्रो अँड द स्नेक. कावळा आणि साप. वॉर्म अप. लुक ॲट द पिक्चर्सकडे पहा अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स. म्हणजे पिल्लांची नावे लिहा. कॅट किटन KITTEN. डॉग पप्पी PUPPY. हेन चिक CHICK. डक डकलिंग DUCKLING. डॉन्की फोल FOAL. Tiger, a cub, cub. Read aloud. Long, long ago, there lived a family of crows. खूप खूप वर्षापूर्वी कावड्यांचा एक फॅमिली राहत असे. कुठे राहत असे तर ऑन अ बनियान ट्री म्हणजे वडाच्या झाडावर. दे हॅड अ प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल नेस्ट. त्यांनी तयार केलेलं होते काय? अ ब्युटिफुल नेस्ट. सुंदर घरटे तयार केले होते. अँड मेड इट देअर होम. आणि त्याचं घर बनवलं त्यांनी. अ विकेड कोब्रा लिव्ड इन द होलो ऑफ दॅट सेम ट्री. आणि त्याच सेम ट्रीवरती एक विकेट कोब्रा बिळामध्ये म्हणजे एक होल छिद्र जिथे आहे तिथे राहत असे. वन डे एके दिवशी द क्रोज वेर व्हेरी हॅपी. हे सर्व कावळे खूप हॅपी होतात, आनंदी येतात की ॲज कशासाठी तर ॲज द लेडी क्रो हॅड लेड एग्स. आणि लेडी क्रो जे आहे ते अंडी दिल्यामुळे वन इव्हनिंग एके संध्याकाळी दे फ्ल्यू आउट टुगेदर. ते दोघेही बाहेर उडून जातात फॉर फूड अन्नासाठी. ड्युरिंग दॅट पिरियड. आणि त्याच वेळेला द कोब्रा क्लाइम्ड अप. कोब्रा क्लाइम्ड अप म्हणजे वर चढतो द ट्री त्या झाडावर. अँड ॲट संपूर्ण खाऊन टाकतं. काय खाऊन टाकतं? ॲट द लिटल वन्स ऑफ देअर क्रोज. म्हणजे लिटल वन्स म्हणजे जे पिल्ले असतात ते खाऊन टाकतं. आफ्टर अ फ्यू मंथ्स. काही महिन्यानंतर मात्र द लेडी क्रो लेड सम एग्ज अगेन. पुन्हा एकदा काही महिन्यानंतर द लेडी क्रो पुन्हा एकदा अंडी देते. आणि धिस टाइम या वेळेला मात्र दे डिसाइडेड. ते निर्णय घेतात. डिसाईड म्हणजे निर्णय घेणे आणि डिसाइड म्हणजे निर्णय घेतले. ते निर्णय घेतलेत की दॅट दे विल स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स. आणि काही अंतरावर आपण थांबायचं. टू वॉच म्हणजे पाहण्यासाठी. देअर नेस्ट म्हणजे घरट्याकडे. ॲज सुन ॲज जसे दे लेफ्ट द नेस्ट तिथून काही अंतरावर चालले जातात तेव्हा द विकेट कोब्रा क्लाइम्ड अप द ट्री. विकेट कोब्रा येतो आणि त्या ठिकाणी वर चढतो त्या झाडावरती. रिच्ड अप देअर नेस्ट. आणि तिथे नेस्ट जे असते घरटे तिथे पोहोचतंय. अँड ॲट द लिटल वन. सर्व लिटल वन्सला च्या पिल्ल्यांना खाऊन टाकतंय. लुकिंग ॲट धिस. आणि हे पाहिल्यानंतर द क्रोज व्हेरी व्हेरी सॅड. खूप दुःखी होतात. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड. पतीला म्हणजे हजबंडला म्हणते लेडी क्रो की इट हॅज बिकम अ डेंजरस टू स्टे हिअर. आपण इथे थांबणे हे डेंजरस असू शकतं म्हणजे होत आपल्याला आहे. म्हणून लेट अस फाइंड अ वे. असा एक मार्ग शोधू आपण टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन. आपल्या मुलांना चिल्ड्रनला आपण प्रोटेक्ट करू. प्रोटेक्ट म्हणजे सुरक्षित ठेवू. फ्रॉम धीस विकेट कोब्रा. या कोब्रापासून आपण म्हणजे काय करू? आपण प्रोटेक्ट करू. त्यासाठी आपण इथून सुरक्षित जाऊया. द क्रो रिप्लाइड. आणि क्रो काय रिप्लाय करतो बघा? आय विल सून थिंक ऑफ समथिंग. मी काहीतरी विचार करतो या बाबतीत लवकरच. अँड प्रॉमिस यू. आणि प्रॉमिस करतो की दॅट वी वॉन्ट लूज अवर बेबीज एनिमोर. आता इथून पुढे आपण बेबीजला लूज म्हणजे गमवायचा नाही. आणि त्यानंतर मात्र द नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी द क्लेवर क्रो मेड अ प्लॅन. क्लेवर क्रो एक प्लॅन बनवतात. ही फ्ल्यू टू नियर बाय लेक. आणि जवळच एक लेक सरोवर असते तिथे उडून जाते. फ्लाय म्हणजे उडणे. फ्ल्यू म्हणजे उडून गेले म्हणजे उडून जातो. टू स्टील चोरण्यासाठी अ प्रेसियस ब्रेसलेट. अ प्रेसियस ब्रेसलेट म्हणजे अगदी जो मौल्यवान जे ब्रेसलेट असते म्हणजे हाताचा जो कडा असतो ते चोरण्यासाठी तिथून उडून जातो. ही न्यू. त्याला माहीत असतं. KNOW नो म्हणजे माहीतच नाही. न्यू म्हणजे माहीत म्हणजे झालेलं असते की ही न्यू दॅट एव्हरी मॉर्निंग. प्रत्येक म्हणजे दररोज सकाळी द क्वीन म्हणजे राणी केम टू द लेक. आणि तिथे येत असते. राणी येत असते कशासाठी तर विथ हर रॉयल सर्वंट. कोणासोबत तर रॉयल सर्वंट सोबत. जे सर्वंट म्हणजे जे नोकरदार असतात जे म्हणजे सर्वंट त्यांच्यासोबत येत असतात. टू बेद म्हणजे आंघोळ करण्यासाठी. वेन नो वन वॉज वॉचिंग. त्यात कोणाचंही लक्ष नसते तेव्हा द क्रो प्लंग्स डाऊन. वेगाने झेप घेते खाली आणि पिक्ड अप. काय उचलते? द प्रिसियस ब्रेसलेट. आणि जो काही मौल्यवान जो काही कडा आहे ब्रेसलेट आहे ते उचलते आणि इन हिज बीक चोचेमध्ये.
अँड स्टार्टेड फ्लाइंग आणि तिथून स्लोली उडून जाते. वन ऑफ द सर्वंट आणि त्यांच्यापैकी एका सर्वंटला नोटीस होते की इट स्क्रीम्ड लाऊडली. जेव्हा त्याला कळत आहे की हे अगदी मोठ्याने ओरडतो, द क्रो फ्ल्यू स्विफ्टली आणि तिथून क्रो मात्र निघून जाते, उडून जाते. अँड ड्रॉप्ड द ब्रेसलेट इन टू द होलो ऑफ बन्यान ट्री आणि ते घेऊन गेल्यानंतर बन्यान ट्रीच्या जे काही बन्यान ट्रीमध्ये जे होलो असते म्हणजे छिद्र असते, होल असते, तिथे ब्रेसलेट ड्रॉप्ट करतो म्हणजे ते ठेवतं. अँड द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड म्हणजे आतमध्ये कोब्रा झोपलेला असतो. वॉज नॉट अवेअर ऑफ दिस आणि हे काही त्या कोब्र्याला माहीत नसतंय. द गार्ड्स पाहतात हे सर्व. दॅट अँड पुल्ड आउट द ब्रेसलेट टॅक्टफुली म्हणजे अगदी टॅक्टफुली कौशल्याने ते अगदी चातुर्याने जे ब्रेसलेट असते ते ब्रेसलेटला टॅक्टफुली बाहेर काढतात. इन्स्टेड ऑफ डिस्टर्बिंग द कोब्राला डिस्टर्ब न करता बाहेर काढतात. द म्हणजे कोब्राला नाही तर हे जी काही ब्रेसलेट असते त्या ब्रेसलेटला बाहेर काढतात. ब्रेसलेट वॉज रिटर्न टू द क्वीन आणि ब्रेसलेट क्वीनला राणीला रिटर्न करतात म्हणजे परत देतात. द गार्ड्स चेज्ड अवे द स्नेक इन टू डीप फॉरेस्ट आणि गार्ड्स स्नेक म्हणजे सापाचं जे काही पाठलाग करतात आणि ते हाकलून देतात इन टू द डीप फॉरेस्ट म्हणजे अगदी घनदाट जंगलामध्ये विदाऊट हार्मिंग इट आणि त्या सापाला मात्र काही इजा पोहोचवत नाही, हाकलून देतात. देन त्यानंतर मात्र द क्लेवर क्रोज म्हणजे जे हुशार कावळे जे आहेत लिव्ड हॅपीली आनंदाने राहतात. अँड डिड नॉट लूज एनी ऑफ देअर चिल्ड्रन आफ्टरवर्ड्स त्यानंतर आपले जे पिल्ले आहेत ते मात्र लूज करत नाहीत म्हणजे कोणीही खात नाहीत, आनंदाने अगदी राहतात. मोरल आहे वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स. एक असं म्हणजे ऑब्स्टॅकल्स कितीही आले तरी ओव्हरकम त्यावरती आपण मात करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला. अँड विथ प्रेझन्स ऑफ माइंड म्हणजे बुद्धीचा वापर करून. फेबल फ्रॉम पंचतंत्र अशा पद्धतीने हे एक हा द क्रो अँड द स्नेक आपण पाहिलंय आणि आता याचे जे काही प्रश्नोत्तरे आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.